बाळासाहेब ठाकरे नावाचं तुफान आता आपल्यातून गेलेलं आहे आणि यावेळी माझ्या सोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर. कुमार केतकर इथे आल्याशिवाय आजचा कार्यक्रम संपणार नाही असा माझा आग्रह होता. याचं कारण महाराष्ट्रात शिवसेनेचा प्रवास अत्यंत जवळून पाहिलेले जे फार थोडे पत्रकार आहेत त्यामध्ये कुमार केतकर आहेत. कुमार केतकरांनी बाळासाहेबांचं प्रेमही अनुभवलंय आणि बाळासाहेबांच्याकडून अग्रलेखातून त्यांच्या ठाकरी भाषेमध्ये फटकेही खाल्लेले आहेत. कुमार केतकर, स्वागत तुमचं. हा आपल्यामध्ये समान बिंदू असेल की त्या बाळासाहेबांचे फटके आपण दोघांनी खाल्लेले आहेत आणि आपली पत्रकारिता चालू ठेवलेली आहे. पण मला प्रश्न विचारायचा आहे. आज बाळासाहेब गेले, 4:50 डॉक्टरांनी सांगितलं. इतकी वर्ष बाळासाहेब ठाकरे आपल्या बरोबर होते, आज ते गेले. तुमची काय पहिली प्रतिक्रिया काय होती? पहिली प्रतिक्रिया खरं म्हणजे अगदीच म्हणजे मला आता सांगताना सुद्धा गैवरून आलंय, इतकी तीव्र होती. कारण असं आहे की राजकीय मतभेद होते, तीव्र मतभेद होते. तू म्हणलास तसं त्यांचे ठाकरी फटके, खूप जहाल ठाकरी फटके मी खाल्ले, तू तर प्रत्यक्ष पण फटके खाल्लेस. परंतु असा एक मनुष्य की जो एका बाजूला 45 वर्ष आहे एका स्थानावर आणि दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री येत आहेत जात आहेत 20 मुख्यमंत्री झाले. म्हणजे मुख्यमंत्री पद धरून शरद पवार त्यात 4 वेळा झाले, वसंतदादा 3 वेळा झाले, शंकरराव चव्हाण 2दा झाले. पण हे मुख्यमंत्री येत आहेत जात आहेत, हा मनुष्य इकडे एका साईडचा खांब आपण म्हणूया तो पक्का तसा आहे. आता त्यांच्या राजकारणाला उजवं राजकारण, हिंदुत्ववादी राजकारण अशा अनेक बिरुदांनी ते ओळखले जातात. परंतु मला असं वाटतं की त्यांच्या राजकारणाला ह्या कोणत्याही बिरुदांनी खरं म्हणजे पूर्णपणे वर्णनात ते बसत नाहीत. एक जर तुला थोडक्या वेळात सांगतो, जर संयुक्त महाराष्ट्र समिती विसर्जित केली गेली नसती महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर, तर कदाचित शिवसेना जन्माला सुद्धा आली नसती. कारण प्रबोधनकार ठाकरे आणि पर्यायाने बाळासाहेब म्हणजे त्यावेळेला बाळ ठाकरे हे सगळे त्या समितीच्या राजकारणातले आहेत. त्यामुळे त्यांना उजवे वगैरे जे म्हटलं जातं ना, ते मला प्रत्यक्षात का पटत नाही. कारण तू त्यांच्या कित्येक भाषणांमध्ये जो संस्कार आहे विचारांचा, तो तुला चक्क त्यांच्या आत्र्यांशी किती तीव्र मतभेद झालेले माहिती आहेत, पण तो डांगे आत्रे एस.एम. जोशींचाच संस्कार त्या तुला भाषणांमधून म्हणजे मराठी राजकारणाचा संस्कार आहे. मराठी राजकारणाचा. आणि संयुक्त महाराष्ट्र समिती ही डावी समिती होती, तर त्या डाव्या समितीचेच हे सगळे वारस आहेत. प्रबोधनकार ठाकरे तर कट्टर शेटजी भटजींच्या विरोधातलेच पुढारी होते. त्यामुळे मला असं वाटतं की त्यांचं उजवे किंवा डावे किंवा हिंदुत्ववादी, आता उदाहरणार्थ बाबरी मशीद पडल्यानंतर ज्यावेळेला ते परत मंदिर बांधायचं का मशीद बांधायची अशी चर्चा सुरू झाली, ते म्हणले मंदिरे बांधू नका आणि मशिदही बांधू नका, तिथे एक मोठं हॉस्पिटल बांधा जे सर्व धर्मियांसाठी, सर्व जातीच्या लोकांसाठी, सर्व माणसांसाठी मोफत असेल, असं तिथे हॉस्पिटल बांधा. आता ही भूमिका हिंदुत्ववादी नाहीये, नाही का, आणि ही भूमिका तर काँग्रेसने पण घेतलेली नाहीये. पण मग कुमार, मग आपण बाळासाहेबांची आयडिओलॉजी, त्यांचं तत्वज्ञान कोणतं म्हणायचं? 66 साली शिवसेना सुरू झाली, मराठी अस्मितेचा प्रश्न होता, त्यानंतर त्यांनी इंदिरा गांधींना पाठिंबा दिला, त्यानंतर ते प्रॅक्टिकल सोशलिझमच्या प्रेमात पडले, त्यानंतर हिंदुत्ववादी झाले. अशा वेगवेगळ्या तत्वज्ञानाच्या छायेखालून ते गेलेले आहेत. ठाकरेंचं नेमकं तत्वज्ञान कोणतं? माझ्या मते त्यांचं मुख्य तत्वज्ञान म्हणजे उत्स्फूर्ततेतनं आलेली सामाजिक बांधिलकी. उत्स्फूर्ततेनं आलेली सामाजिक बांधिलकी एवढीच आहे ती. याच्या पलीकडे त्यांचं तत्वज्ञान नाही. ते मार्क्सवादी नव्हते, हिंदुत्ववादी पण मायामते नव्हते. त्यांचा मराठी माणूस हा जो मुद्दा होता त्यांच्या परिसरातनं आलेला मुद्दा होता. म्हणून मला नाही वाटत, जरी त्यांनी दादरमधून निर्माण झालेला मुद्दा होता, काही प्रमाणात दादरमधून आणि मुंबईतून, आणि त्यावेळची मुंबईची जी स्थिती होती की त्यावेळची महाराष्ट्राची स्थिती होती, भारताची स्थिती होती, त्याच्यामध्ये अशी भूमिका उत्स्फूर्तपणे येणं हे मला पटेल न पटेलचा मुद्दा नाही, ही स्वाभाविक पण बाब होती. त्याच्यामुळे मला असं वाटतं की उत्स्फूर्ततेतनं आलेली सामाजिक बांधिलकी एवढंच त्यांच्या विचारसरणीचं वर्णन करता येईल. त्यांना कोणत्याही प्रस्थापित विचारसरणीच्या चौकटीत कोंबणं हे म्हणजे त्यांच्या उत्स्फूर्ततेवरती अन्याय करणं. म्हणजे तुम्ही त्यांना हिंदू हृदय सम्राटही मानायला तयार नाही, म्हणजे ते सुद्धा नाही. अलीकडे तुम्ही कधी ऐकलंच त्यांच्याकडनं, ते स्वतः हिंदू हृदय सम्राट पद्धतीने म्हणायचे नाही. आणि जर ते खऱ्या अर्थाने म्हणजे त्यांना अभिप्रेत असले हिंदू हृदय सम्राट असते, त्यांनी बाबरी मशीदच्या जागी मंदिर बांधणं सांगितलं असतं. त्यांच्या सैनिकांनी जर मशीद पाडली असेल तर मला त्याचा अभिमान आहे असं म्हणणारा हा माणूस त्यांनी तिथे परत देऊळ बांधणं सांगितलं नाही. त्यांनी उलट, तुला कल्पनाच आहे, प्रबोधनकार तर देऊळ वगैरेच्या पूर्ण विरुद्ध होते, तीच त्यांची पण विचारसरणी होती. ते हॉस्पिटल बांधा म्हणले माझ्या मते. त्यामुळे त्यांचं हिंदुत्ववादी वर्णन हे सुद्धा मला पूर्णपणे पटणार नाही. म्हणजे साचेबद्ध पद्धतीने ते हिंदुत्ववादी नव्हते, काहीच साचेबद्ध. आठवण तुम्हाला देतो,
जेव्हा मीनाताई वारल्या तेव्हा बाळासाहेब अगदी आतून हल्ले होते. त्यांनी स्वतःच्या रुद्राक्ष माळा सुद्धा काढल्या होत्या आणि मला आठवतंय तेव्हा सामनामध्ये दुसऱ्या दिवशी छापून आलं होतं, आता माझा देवावर सुद्धा विश्वास नाही. मग हे बाळासाहेब नेमके काय होते? तेच सांगतो, खरं म्हणजे त्यांचा देवावर कधीच विश्वास नव्हता. ते तशा अर्थाने नास्तिक होते, परंतु त्या नास्तिकत्वाला एक अशा प्रकारचा नास्तिक नव्हता. म्हणजे असं काय बाबा विज्ञानाचा अभ्यास करून, वैज्ञानिकतेचा अभ्यास करून अंधश्रद्धा विरोधी चळवळीचं काम करून अशा अर्थाने ते नास्तिक नव्हते. त्यांचा देवदेव प्राणावर विश्वास नव्हता. त्याचं कारण त्यांच्या घरातला आलेला वारसा, तो प्रबोधनकारांचा वारसा होता. प्रबोधनकार देवळांच्या, देवाच्या सगळ्याच्या विरोधात खऱ्या अर्थाने ते नास्तिक होते. तोच संस्कार त्यांनी लहानपणापासून ऐकलेला होता. आणि त्यांची जी वाढ झाली होती, राजकीय म्हणूया किंवा एक वैचारिक वाढ, ही सुद्धा कोणाबरोबर झाली आहे तर डांगे, एस एम जोशी, आत्रे यांच्या प्रभावाखाली झाले. त्यांच्या पक्षांमध्ये ते कधीच नव्हते. तर तो सगळा जो माहोल आहे तो एथिस्टचा ज्याला म्हणता येईल, नास्तिकवादाचा ज्याला म्हणता येईल, अशा प्रकारचा माहोल आहे. त्यामुळे त्यांना त्याही पद्धतीच्या चौकटीमध्ये घालणं माझ्या मते चूक आहे. त्यांना तर मी केवळ व्यंगचित्रकार म्हणायलाही तयार नाही. त्यांचा विश्वास बघ असा, मला तू निखिल एक काँग्रेसचा किंवा दुसऱ्या कुठच्याही पक्षाचा पुढारी दाखव की जो बॉलिवूडमध्ये पण इंटरेस्ट घेतो, बॉलिवूडवाले पण त्याच्यात इंटरेस्ट घेतात, जो संगीतात घेतो, जो क्रिकेटमध्ये घेतो, सगळे थिएटरमधल्या पर्सनॅलिटीज त्यांच्याकडे येतात, साहित्यात. आता पु ल देशपांड्यांची कॅसेट ऐकल्याशिवाय ते रात्री झोपत नसत. अशा प्रकारचे तुला किती काँग्रेसवाले किंवा इतर राजकारणी भेटतील की जे अशा प्रकारच्या ह्याच्यात आहेत. मंगेश पाडगावकर पण आहेत, पु ल देशपांडे पण आहेत. सगळेजण अशी माणसं त्यांच्याबरोबर असलेल्या राजकारण्यांपेक्षा त्यांच्याबरोबर असलेले राजकारणा व्यतिरिक्तची जी माणसं आहेत त्यांनी त्यांचं मला वाटतं मानसिक विश्व घडलेलं आहे. आणि म्हणून त्यांना कोणत्याही चौकटीत राजकारणाच्या बघणं मला पटत नाही. मला तुम्हाला एकदम मागे घेऊन जायचं आहे. म्हणजे तुमच्या तरुणपणी आणि माझ्या लहानपणी मला आठवतं 1966 साली शिवसेनेची स्थापना झाली. तेव्हा मी तर 8-10 वर्षाचाच होतो, पण तुम्ही तरुण असाल. आणि आपल्या नकळत मार्मिक नावाचं एक व्यंगचित्र साप्ताहिक आणि ही शिवसेना आपल्या घरात घुसली. आपल्याला माहिती नव्हतं हे बाळासाहेब ठाकरे कोण आहेत आणि ती अचानक घरात बसली आणि आपल्या आयुष्याचा भाग बनली. काय होता तो प्रकार? तुमच्या तरुणपणी तुमच्यावर सुद्धा असाच प्रभाव तिचा प्रचंड प्रभाव होता आणि तो मार्मिकचा प्रभाव होता. दर गुरुवारी मार्मिकचा अंक यायचा, मला अगदी आठवत आहे. आणि आम्ही जशी दैनिकाची आपण सकाळी वाट पाहतो तशी गुरुवारची वाट पाहायचो मार्मिक विकत घेण्यासाठी. त्या काळामध्ये ब्लिट्स बुधवारी यायचा, इंग्रजी ब्लिट्स जो होता तो बुधवारी यायचा आणि मार्मिक गुरुवारी यायचा. तर गुरुवारी तो मार्मिक घ्यायला आम्ही टपलेले असायचो. इतकं त्या मार्मिकबद्दल आकर्षण होतं. कशामुळे होतं? आम्ही तर त्यावेळेस 16-17 वर्षाचे होतो आणि तो मार्मिक घेतल्यानंतर आम्हाला काहीतरी राजकारणातलं कळते असं वाटायचं. ते टिंगल करायचे, बड्याबड्यांची टिंगल करायचे, बिनधास्त टिंगल करायचे. ते आमच्या तरुण वयाला त्यावेळेला तरुणही म्हणता येणार नाही, अशा वयात आम्ही होतो. त्यावेळी आम्हाला आवडायची. एक प्रकारचा बिनधास्तपणा त्याच्यामध्ये होता. परंतु 1964 साली 63 किंवा 64 साली आम्ही आमच्या चेंबूरच्या माजी विद्यार्थी संघातर्फे त्यांना एका भाषणाला बोलायचं ठरवलं. त्यावेळेला मी त्यांच्या शिवाजी पार्कच्या घरी गेलो. साधं हल्लीच्या भाषेमध्ये 2 BHK 1 BHK म्हणतात तसं नव्हतं. अगदी साधं, बाहेर वेताच्या 2 खुर्च्या असलेलं घर, अगदी साधं. आणि ते त्यात बनियन घालून बसले होते ज्यावेळी मी गेलो त्यावेळेला. आणि मी मार्मिकच्या संपादकांकडे जातोय अशा प्रकारचं माझ्या मनामध्ये भावना होती. मी त्यांना सांगितलं असं आम्ही कार्यक्रम ठेवलाय आणि तुम्ही आमच्याकडे अशी व्यंगचित्र काढायची, त्यानिमित्ताने भाषण करायचं, असं त्यांना मी बोलवायला गेलो होतो. ते म्हणले येतो. आणि नंतर मग त्यांना प्रत्यक्ष टॅक्सीनी, जुन्या काळ्या पिवळ्या टॅक्सी अजून ज्या आहेत त्या, अशा टॅक्सीनी त्यांना टॅक्सीने घेऊन मी त्यांना चेंबूरला गेलो. तिथे गेल्यानंतर त्यावेळेला ते असे स्टार नव्हते, सेलिब्रिटी नव्हते, पॉलिटिशियन नव्हते, प्रसिद्ध नव्हते, त्यांचे काही विचारसरणीवर असा काही संबंध नव्हता. ते एक संपादक, व्यंगचित्रकार ह्या एकाच नात्याने चेंबूरला माझ्याबरोबर आले. त्यांनी तो कार्यक्रम केला आणि त्या कार्यक्रमाला त्याच्यामुळे ते असे कोणतेच काही राजकारणी नसल्यामुळे गर्दी अत्यंत माफक होती. आम्ही शाळेतल्याच सगळ्यांना तिकडे बसवलं होतं. त्यावेळेला त्यांनी, मला आठवतंय, फळ्यावरती खडू पण ठेवले होते आणि कॅनव्हास पण ठेवले होते. त्यांनी कृष्ण मेनन, त्याच्यानंतर पंडित नेहरू ही चित्र काढली. लोकांना एक प्रकारचं वर्कशॉपच घेतलं त्यांनी, कार्टून कसं काढायचं. त्यावेळेला इंदिरा गांधी नव्हत्याच, म्हणजे राजकारणामध्ये ते आलेले नव्हत्याच, तशा होत्याच. पण इंदिरा गांधी पुढे 66 साली पंतप्रधान झाले, ज्या वेळेला त्याच्यानंतर 6 महिन्यांनीच शिवसेनेची स्थापना झाली. तर त्यांनी ते चित्र काढलं. त्यावेळी तिथे फार तर 70-80 माणसं त्या कार्यक्रमाला असतील. परंतु त्यानंतर 2 वर्षांनी ज्यावेळी शिवसेना स्थापन झाली त्यावेळी जवळजवळ 60,000 ते 70,000 माणसं त्या शिवाजी पार्कवरती होती. ह्या 2 वर्षात ही सगळी जादू घडलेली आहे. बरं, ती माणसं जमा करायला त्यांच्याकडे कार्यकर्त्यांचा संच नव्हता, कार्यकर्त्यांची फळी नव्हती, संघटना नव्हती, संघटनेचं नाव अधिकृतरित्या नव्हतं. मार्मिकमध्ये एक फॉर्म यायचा छापून, त्याला पर्पोरेटेड असं ती भोकं असायची. तो फॉर्म फाडायचा आणि आपण आपलं नाव, पत्ता वगैरे लिहायचं. त्या काळात फोन नंबर वगैरे काही प्रश्नच नव्हता. असं आपण लिहायचं आणि आपण काय करतो, आपलं वय,
आणि आपण एक बेकार तरुण आहोत. तर आम्ही सुद्धा म्हणजे बेकार तरुणांच्याच फौजेमध्ये, बेकार मराठी तरुणांच्या फौजेमध्ये आम्ही होतो. तेव्हा बेकार तरुणांनी आम्ही त्याच्या सुरुवातीला ते वाचा आणि थंड बसा असं ते त्याचं शीर्षक असायचं. आणि नंतर साधारणपणे मला वाटतं 6 महिने किंवा 8 महिने त्यांनी ते शीर्षक बदललं आणि वाचा आणि उठा असं शीर्षक केलं. पण त्यावेळेला सुद्धा काही विचारसरणी नव्हती, बेकारी विरुद्ध उठा असा तो मुख्य होता. त्यामुळे आम्ही पण प्रभावित झालो. आम्ही पण बेकार असण्याची किंवा बेकार असल्याची, प्रत्यक्षात असण्याची, भविष्यात किंवा त्यावेळेला बेकार असल्याचे असे माझे बरेच मित्रमंडळी होतो. आम्ही सगळेच त्या शिवाजी पार्कच्या सभेला गेलो. ते त्या शिवसेनेच्या पहिल्या सभेला मी हजर होतो. आणि शिवसेनेचा तो मेंबरशिप फॉर्मही तुम्ही फॉर्म भरला ना मार्मिकमध्ये. फॉर्म तर अगोदरच भरला ना, कारण तो मार्मिकमधनं आला होता. तर तो फॉर्म भरला. आणि त्यावेळेला मला आठवत आहे त्यांनी भाषणामध्ये सांगितलं की आपली संघटना जी आहे ही मराठी माणसांसाठी आहे, त्यामुळे आपण राजकारणात आणि निवडणुकीच्या राजकारणात पडायचं नाही अशी त्यांनी पहिली घोषणा केली होती. राजकारण म्हणजे गजकरण असं त्यांनी केलं होतं. नंतर त्यांनी अर्थात ती भूमिका बदलली आणि 1967 नंतर, म्हणजे एकच वर्षांनंतर, बरोबर 1 वर्षांनंतर, मार्च 1967ला ज्या निवडणुका झाल्या तेव्हापासून प्रत्यक्षात शिवसेना राजकारणात आली. पण निवडणुकीच्या नव्हे. शिवसेनेचा कोणताही उमेदवार 67च्या निवडणुकीमध्ये नव्हता. आणि गंमत म्हणजे ज्या आचार्य अत्र्यांबद्दल त्यांना नितांत प्रेम होतं, महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून, संयुक्त महाराष्ट्र शिल्पकार म्हणून, त्यांच्याच विरुद्ध कडाडून टीका करण्याचा प्रसंग त्यांना आला. आणि शिवसेनेने आचार्य अत्र्यांविरुद्ध 1967 साली प्रचंड मोठी कॅम्पेन केली आणि आचार्य अत्रे पडले सुद्धा त्या निवडणुकीमध्ये. आणि त्याच्यानंतर 1-2 वर्षांनी अत्रे वारलेच. परंतु म्हणजे एवढं सगळी स्थित्यंतरही ही एवढ्या 3-4 वर्षामध्ये झालेली. त्याच वर्षी इंदिरा गांधी आल्या. पण इंदिरा गांधी आल्या त्यामुळे मुकी बाहुली वगैरे अशाच पद्धतीची त्यांची निर्भत्सना केली जात असे, संभावना केली जात असे. मग पुढे इंदिरा गांधी ज्यावेळेला आपलं सामर्थ्य दाखवून पुढे आल्या त्यावेळेला याच माणसाने इंदिरा गांधींचं प्रचंड कौतुक केलं.